जर एखादं नातं तुम्हाला सतत मानसिक त्रास देत असेल आणि त्यात बदल होण्याची शक्यता कमी असेल, तर ते नातं तुटू देणं हे अधिक आरोग्यदायी असू शकतं. मानसशास्त्र सांगतं की सतत तणाव, अपमान, दुर्लक्ष किंवा अस्वस्थता यामुळे मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. ज्यात चिंता, नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव आणि आत्मगौरव कमी होण्यासारख्या समस्या उद्भवतात. नातं टिकवण्याचा अट्टहास करताना आपण स्वतःला गमावतो, आपल्या भावना गोंजारण्याऐवजी दडपतो. अशा वेळी सीमारेषा आखणं आणि नकार देणं हे स्वतःच्या संरक्षणासाठी महत्त्वाचं असतं. नातं तुटल्यामुळे काही काळ वेदना होऊ शकतात, पण त्या वेदना दीर्घकाळ चालणाऱ्या मानसिक जखमांपेक्षा सौम्य असतात. काही वेळा दूर जाणं म्हणजे पलायन नव्हे, तर स्वतःच्या मनाच्या आरोग्याची काळजी घेणं असतं. म्हणून कुठलाही निर्णय घेताना स्वतःच्या आत्मसन्मानाला आणि मानसिक शांतीला प्राधान्य देणं अत्यावश्यक आहे. धन्यवाद.